जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास तिसरा उभारणी निरूपण नाम श्रीराम समर्थ ब्रह्म घन आणि पोकळ आकाशाहून विशाळ निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी। जय जय रघुवीर समर्थ 13वा दशक नामरूप आणि बोलले या 13व्या दशकातील तिसरा समास उभारणी दाखवली। आता जे जे काही नाम आहे किंवा जे ज्याला ज्याला रूप आहे ज्याला ज्याला नाव आहे त्या प्रत्येकाला बोलले उभारणी आहे, संहार आहे, प्रळय आहे। मग हे सगळं झालं कसं हे दाखवण्याचा यत्न समर्थांनी या दशकभरामध्ये मांडलेला आहे। या समासामध्ये उभारणी दाखवली, पुढच्या समासामध्ये प्रळय सद्गुरू दाखवतील। मग पुरुष प्रकृतीची सगळी कहाणी सगळी दाखवतील। लघुबोध, पंचतत्वे, आत्माराम, प्रत्यय, स्वरूपाकडे सद्गुरू समर्थ या सगळ्या दशकभरामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहेत। पण उभारणी कळली पाहिजे म्हणून हा दशक दिला, हा समास दिला। आता प्रळयाच्या नंतर उभारणी असते, उभारणीच्या नंतर प्रळय ठरलेला असतो। जन्माच्या नंतर दुःख ठरलेलं आहे, दुःखाच्या नंतर सुख ठरलेलं आहे। आता हे तर सगळं ठरलेलं आहे। देवादिकांना देखील चुकलेलं नाही, श्रीरामाला, हनुमंताला, आणखीन कृष्णाला, जे जे कोणी मनुष्य देह धारण करून आले त्या सगळ्यांना कोणालाच हे सगळं चुकलेलं नाही। परंतु बोलले माणसाला असं वाटतं की मला चुकलं पाहिजे। मनात वांछिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले। मनानं या सगळ्या वृत्तीनं गुणांच्या सगळ्या सहाय्यानं जयाचे तया चुकले प्राप्त नाही। गुणे गोविले जाहले दुःख देहे, गुणांनी गोवलेलं होतं। बोलले आम्हाला गोवलेलं आहे, फसवलेलं आहे, अडकवलेलं आहे। कोणी अडकवलेलं आहे? गुणांनी अडकवलेलं आहे। आणि मग एक गुणाच्या संगानं गुण अर्थात आपली वृत्ती, अर्थात आपला अहंकार, अर्थात आपली माया, या सगळ्या सहाय्यानं जे जे काय घडतं बाबा, बोलले मनात वांछिरे पूर्व संचित केले, हे सगळं संचित होत असतं आणि ते कुठेतरी कर्माच्या रूपानं सगळं नोंद होत असतं। आज ना उद्या ते सगळं चांगल्या कर्माचे फळ सुख आणि वाईट कर्माचे, पाप कर्माचे फळ ते दुःख, हे सगळं मनुष्याला भोगावं लागत असतं। आणि परंतु होतं असं की ह्या सगळ्या प्रसंगांमध्ये, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुखाउपरी दुःख, दुःखाउपरी सुख, या सगळ्या गोंधळामध्ये मनुष्य हरवला जातो। बोलले तो असा रोज सगळा बाहेर गेला की त्याचं खच्चीकरण होत असतं, आत्मस्थिती त्याची जात असते आणि मग त्याला गरज असते उभारणीची। सद्गुरू आम्हाला दर आठवड्याला उभारणी देत असतात। बाबा रे, त्या शेतात जर गेला ना, त्या शेतामध्ये नांगरणी, वखरणी, कोळपणी झाल्याच्या नंतर त्या झाडांची अशी मुळं उघडी पडत असतात। मग तो शेतकरी काय करतो, जातो आणि पायानं त्या मुळांकडे माती लोटून देत असतो किंवा त्याच सगळ्या त्या कोळपणीच्या म्हणा किंवा इतर सगळ्या त्या यंत्रालाच सगळं तशी व्यवस्था केलेली असते की त्या झाडांकडे तशी माती लोटता आली पाहिजे। आता ही काय झाली, ही उभारणी झाली। बोले जेव्हा जेव्हा मुळं उघडे पडतात, मूळ उघडं पडतं, तेव्हा तेव्हा उभारणीची गरज भासते। जेव्हा जेव्हा मूळ स्मरण सगळं चुकत असतं ना बाबा, तेव्हा उभारणीची गरज असते। जेव्हा जेव्हा सगळी जाणीव हरवून जाते ना, तेव्हा तेव्हा उभारणीची गरज असते। सद्गुरू तेव्हा श्रवणामधून सगळे उभारणी, उपासनेमधून, आणखीन आपल्या सगळ्या दासांच्या माध्यमातून आत्मस्थितीमध्ये आम्हाला आणत असतात।
ही उभारणीच आहे. बोलले आज आपल्याला डोकं टेकवायला, माथा तुकवायला जागा आहे. काहीतरी आता ज्याला वडील असतात ना, मग तो बाळ त्याच्या वडिलांपाशी सगळं काही हट्ट करतो. आई असते, ती आईपुढे हट्ट करतो. आणखीन त्याला काय हवं नको आहे ते सगळं सांगून मोकळा होऊन जातो आणि बिनधास्त राहतो, बिनधास्त झोपतो, बिनधास्त खातो. आम्ही काय कोणाचे खातो बोलले, ही त्याची बोलले जाणीव असते. तो आमचा बाप आम्हासी देतो. पण आता ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, त्याला विचारलं तर बोलले तो कोणाकडे बघणार. तो त्याचं दुःख त्यालाच माहिती असतं. त्याला असं माथा ठेवायला, डोकं ठेवायला जागा नसते. तर द्वैतामध्ये आई वडील असतील, प्रत्येकालाच असतात, एकाच दुसऱ्याला नसतात बिचाऱ्याला. पण असू देत बोलले, कर्मधर्म संयोगानं या सगळ्या गोष्टी घडून येत असतात. परंतु मला एक मुख्य सद्गुरूरूपी बाप भेटलेला आहे. बोलले ज्याचा कोणीच नसतो त्याचा वाली हा सद्गुरूच असतो. सद्गुरू बाप असतो, परमेश्वर असतो. आणि मग बोलले तो त्याच्या त्या देण्याला, त्याच्या त्या सगळ्या सामर्थ्याला पारावार नसतो. फक्त त्याला बाप मानता आलं पाहिजे. आता उभारणी तो करून देतो. बोलले तो दर आठवड्याला उभारणी करून देतो झाडाची. पण झाडाला पाणी टाकायचं काम आमचं पण असतं. मी देवाचं आणि देव माझा या भूमिकेत ठाम उभं राहण्याचं काम आमचंच असतं. झाले ते नेनपणे, परंतु आता तरी ब्राह्मणे शहाणे होण्याचं काम आमचंच असतं. बोलले नेनपणे होऊन जातात, पण परत 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 का गोष्टी सगळ्या घडतात, कारण पडिले वळण इंद्रियांची. सवय एवढी झालेली आहे की मानसिक सगळी त्याच्याशिवाय आम्हाला होतच नाही, कर्मतच नाही, कामातच लक्ष लागत नाही. म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडतात. पण असो, मालकाला सांगत राहावं, मालकाचं सगळं श्रवणरूपी गंगेत स्नान करत राहावं. तो आपलं एक दिवस सगळं मनाचं सगळं पाप सगळं धुवून टाकतो. नामस्मरणात मन लागत नसलं तरी ते करत राहावं. नाही बसून जमत असलं पण चालता फिरता बसता उठता जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे तरी आम्ही ते करत राहावं. आणि हे सगळं करत राहिलं म्हणजे ना बोलले एक बळ मिळत राहतं, सामर्थ्य मिळत राहतं. बोलले सगळी उभारणी होत राहते, आत्मस्थिती परत मिळते. सगळं काही झालं ना, थोडंसंही मनुष्याला उदास वाटत असलं, थोडंसंही मनुष्याला निराश वाटत असलं तर सरळ बोलले त्या एका बापाला शरण केलं पाहिजे. कारण त्याच्या एवढी सुंदर उभारणी दुसरा करून देणारा कोणीच नाही. प्रमुख हितचिंतक आमचा कोण असेल ना, कसलाही ज्याला काही स्वार्थ नसतो आणि ज्याचं आमच्यावर अतिशय प्रेम असतं, तो आमचा मुख्य खरा खुरा हितचिंतक असतो. पण ज्यांच्याकडे स्वार्थ आहे ना, त्यांचा स्वार्थ जर पूर्ण झाला किंवा स्वार्थ जर पूर्ण होण्यासारखा नसला की मग ते मदत करणं सोडून देतात. ते मग टाळाटाळ करतात, काहीतरी बहाणे देतात. बोलले सद्गुरूंकडे टाळाटाळ नाही, बहाणे नाही. परमेश्वराकडे कसलंच बोलले कंटाळा नाही आपल्या भक्तांसाठी. अर्ध्या रात्री बोलले तो अर्ध्या रात्रीच काय 24 तास आणि 7 दिवस 24/7 तो आपल्या सगळ्या भक्तांसाठी जागेच असतो, झोपत नाही. तो असं कधी त्याला असं झोपल्याला, कधी भगवंताला असं उशी घेऊन गादीवर, पलंगावर, बेडवर असं छानपैकी त्याने फर्निचर केलेलं आहे आणि छानपैकी असं घर बांधलेलं आहे, AC लावलेला आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि भगवंत असा झोपलेला आहे. असं कधी कुठे चित्र फोटो आम्हाला बघायला मिळाला का? नाही. बोलले ते असे एक नारायण जो आहे, श्रीहरी जो आहे,
तसा एक हात आपला असा मानेला लावून, असा एक हात असा कमरेजवळ ठेवून असा पहुडलेला आहे. पण ही त्याची ध्यानाची अवस्था आहे. शंकराला बघितलं तर त्याची ही तीच अवस्था आहे. भगवंत बासुरी वाजवतो आहे. त्या बासुरीच्या सगळ्या माध्यमातून जणू काही तो आपल्या भक्तांचा कानोसा घेत आहे आणि त्यांना कळव बघत आहे की बाबा रे, चिंता नसावी, मी येथेच सगळा उभा आहे. ही उभारणी आहे. म्हणून ही उभारणी अखंड आम्हाला लाभो. अखंड त्या भगवंताचं, ईश्वराचं स्मरण आमच्या सगळ्या हृदयामध्ये भरून राहो, अशी विनंती या सगळ्या तिसऱ्या समासाच्या रूपानं आपण आज सगळं करूया. ब्रह्म घन आणि पोकळ, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. आणि मग त्या ब्रह्म्याचं स्वरूप समर्थांनी या ठिकाणी उलगडून दाखवलं. सगळ्यात आधी जे ब्रह्म आहे ना बाबा, जे मूळ परब्रह्म आहे ना, ते कसं आहे? ते घन, म्हणजे काय, सर्वत्र व्यापलेलं जे आहे ना ते घन, अनुरेणूमध्ये व्याप्त असणारं घन, घन घनदाट सर्वत्र असणारं पोकळ आहे. बोलले ते जरी सगळीकडे असलं तरी त्याच्यातून सगळेजण वावरू शकतात. म्हणजे ते पोकळ पण आहे. आकाशाहून विशाळ, विशाळ पण आहे कारण आकाश पण त्याच्यात सामावलेलं आहे. निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी, आणि त्याच्यात काही मळ साचून राहतो का? नाही. बोललं ते ॲज इट इज, असं त्याची असे निश्चळ आहे, निर्विकारी आहे. ही मूळ त्या परब्रह्माची भूमिका आहे. ही कधीची अवस्था आहे? जेव्हा काहीच नव्हतं, जेव्हा ही सृष्टीच अस्तित्वात नव्हती, त्यावेळेस असणाऱ्या त्या परब्रह्माचं वर्णन इथे समर्थांनी केलेलं आहे. ते परब्रह्म हे असंच असतं. सद्गुरू पण असेच असतात, कारण सद्गुरू साक्षात परब्रह्म. ब्रह्मानंदम परमसुखदम. परमसुख हे कुठेतरी निर्मळतेमध्ये असतं. निष्कपट होण्यामध्ये कुठेतरी परमसुख असतं, निष्कलंक असण्यामध्ये. तर आधी जे होऊन गेला तो विषय वेगळा, पण आता इथून पुढे निष्कलंक होण्याचा जो प्रयत्न करतो ना बाबा, तर बोलले त्याच्यामध्ये हे निर्मळ सुख असतं. त्याच्यामध्ये हे असं निर्भेळ सुख असतं. निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी. निर्विकारी असण्यामध्ये कुठेतरी ईश्वराची कृपा होत असते. भोळा भाव आणि सिद्धिपाव, असं आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आहे. बऱ्याच भोळ्या भक्तांचे किस्से पण ऐकलेले आहे, कहाण्या ऐकलेल्या आहेत. बोलले सिद्धीला पावले का पावले? कारण भोळा भाव आहे. म्हणजे कसलाच छल कपट नाही, कसलाच द्वेष मत्सर नाही, कोणाचाच नाही. इकडचा तिकडचा, ह्याचा त्याचा, घरातल्यांचा बाहेरच्यांचा, कोणाचाच नाही. भले ते कसे का असे ना, तेवढ्यापुरतं त्यांच्याशी व्यवहारामध्ये तसं विवेकानं बरोबर सगळं तो राहतो. पण मूळ त्याचं कसं आहे? मूळ त्याच्यामध्ये कसलाच त्याच्यामध्ये लोभ नाही. खरं तर ईश्वराची कृपा ही कशात मानली जाते? ईश्वराची कृपा आमच्यावर झाली आहे हे कसं ओळखायचं? साधं सोपं सरळ आहे. यश मिळतं आहे किंवा अपयश मिळतं आहे हा विषयच नाही. बोलले आमचं जे हृदयातील जे चिंतन आहे, आमच्या हृदयामधील जी वृत्ती आहे, हृदयामधील ज्या वासना आहेत, त्या सगळ्या 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 अशा, तो जो मळ आहे तो असा निर्मळ झाला का? हृदय शुद्ध झालं का? हृदय शांत झालं का? बोलले हे असं जर असेल ना तर समजून घ्यायचं की कुठेतरी आमच्यावर ईश्वराची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. आणि म्हणून बोलले जे काय बाबा आजच्या सगळ्या काळामध्ये जर बघितलं ना तर हृदयामध्ये असं रोजचा रोज क्षणाला मिनटाला असंच वेगवेगळं चिंतन सुरू असतं. आणि चिंतन तर सुरूच असतं, त्यासोबत चिंता पण सुरू असतात, आणखीन लोभ पण सुरू असतो,
वासना पण सगळ्या अशा वेगवेगळ्या सगळ्या येत असतात. बोलले हे सगळं असं होत आहे म्हणजे अजून पुरेपूर सगळं ते भक्ती घडलेलं नाही, अजून पुरेपूर भगवंताची कृपा झालेली नाही. मग हे सद्गुरू कृपेशिवाय नाही, सद्गुरू कृपेशिवाय शक्य नाही. आता सद्गुरू कृपा कोणावर करतात? सद्गुरू आमच्यावरच का कृपा केली? आम्हालाच का श्रवण, आम्हालाच का सगळं उपासना, आम्हालाच का भक्ती सद्गुरूंनी दिली किंवा परमेश्वराने कुठले का असे ना, कोणत्या का काळ सगळ्या काळातले असू द्या किंवा कुठल्या का पंथातले, कुठल्या का सगळ्या सेवा कार्यातले असू द्या, हे ज्या त्या भक्तात तेच का असे जोडले जातात? तर बघा, भगवंत सगळ्यांनाच आपलं असं करू बघतो. प्रत्येक जीवावर त्याला असं वाटतं की प्रत्येक जीवाचं कल्याण झालं पाहिजे, प्रत्येक जीव हा सुखात राहिला पाहिजे. प्रत्येकाला तो आपल्या पाशी बोलवण्याचा प्रयत्न करतो, पण सगळेच जीव येत नाही, त्याला तो पण काय करणार? म्हणजे आपल्यासारखे असतात ज्यांना सद्गुरू चरण मिळालं ते खरोखर भाग्यवंत असतात. कुठेतरी त्यांच्या आतमध्ये सगळी रजोगुणीची सगळी वृत्ती कुठेतरी कमी झाली, पूर्ण नाही कमी झाली, थोडी बहुतांशी कमी झाली आहे, 10, 20, 30%. त्याशिवाय संसार कसा चालणार? कुठेतरी काहीतरी मिळवायचं, कुठेतरी काहीतरी करायचं, कुठेतरी काहीतरी प्राप्त करून घ्यायचं, कोणीतरी मला चांगलं म्हणावं, कोणीतरी थोडंफारही जर नसलं ना, तर मनुष्य सगळा उदासीन होऊन जाणार. तो काही कोणाच्या सगळ्या कुठल्याच कर्मात तो उभा राहणार नाही. म्हणून त्याच्याकडे थोडासा तरी रजोगुण असला पाहिजे. आम्ही थोडेफार असे भाग्यवंत होतो की ठीक आहे, आमच्याकडे बहुतांश प्राबल्य हे सत्वगुणाचं होतं, 100% नाही पण 50%च्या वर मेजॉरिटी बहुमत सत्वगुणाचं होतं. म्हणून मग आम्ही ईश्वराकडे आलो. ईश्वराने तर साथ सगळ्यांनाच घातलेली आहे, सगळ्यांनाच तो बोलवू पाहतो, पण आम्ही आलो. हे आमचं भाग्य आहे. योग्यांचे परमभाग्य अंगी वाणे ते वैराग्य. हे बोलले कुठेतरी आमचे सगळे कुठेतरी प्रयत्न होता, कुठेतरी भगवंताशी सद्गुरूंशी आमची नाळ जोडलेली होती, म्हणून हे सगळं आम्हाला प्राप्त झालं. मग असं आहे. बोलले असे काही लोकांना तो बोलावतो, सगळ्या भक्तांवर तो कृपा करतो, असा तो विशाळ हृदयाचा आहे. आणि मग अशा सतत आम्ही सगळ्या भक्तिमार्गात राहिलो. म्हणजे ते दोराने त्या दगडाला खाचा पडतात. विहिरीवर जिथे बायका पाणी भरतात, ते सततचं दोर सगळं ओढून सोडून बोलले त्या ठिकाणी त्या सगळ्या दगडांना, त्या आडाला, त्या विहिरीला लावलेल्या त्या सगळ्या दगडांना खाचा पडतात, दगडाला खाचा पडतात. आम्ही तर माणसं आहोत. आम्ही पण हे असं श्रवणाचा दोर असं सोडत राहावं, उपासनेचं सगळी ओढत राहावी. आज न उद्या बोलले सगळ्या खाचा पडतात, सगळ्या त्या अंतःकरणाला सगळ्या खाचा पडतात. आणि त्यातले सगळे ते लोभ, चिंता, वासना, वृत्ती सगळं काही असं निघून जात असतं. म्हणून जावे सद्गुरूशी शरण. काही असू द्या, कसली मनोभूमिका असू द्या, कितीही दोष आपल्याकडे असू द्या, कसलीही वृत्ती असू द्या, किती चिंता असू द्या, किती सुख असू द्या, किती आनंद असू द्या, आकाशाहून विशाळ, निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी, निर्मळ आणि निश्चळ आणि निर्विकारी असणाऱ्या त्या परमेश्वराला आम्ही त्याच्या चरणापाशी किंवा त्याला सतत भजत राहिलं पाहिजे. ऐसेची असता कित्येक काळ, तेथे आरंभला भूगोळ, तया भूगोळाचे मूळ सावध ऐका. मग आधी असं निर्मळ आणि निश्चळ, निर्विकारी असं परब्रह्म होतं. ते असं कित्येक काळ असंच होतं, संचलेलं, येतही नाही जातही नाही, असं
कुठेतरी त्याचा एक फ्लो होता म्हणा, किंवा कुठेतरी ते असं एक अस्तित्वात होतं. आणि मग तिथे एक भूगोळ तयार झाला, म्हणजे पृथ्वीची निर्मिती झाली. आता ही सगळी निर्मिती कशी झाली, तर तया भूगोळाचे मूळ सावध ऐका. आता हे भूगोळ कसा तयार झाला ते आता सावधपणे या ठिकाणी ऐकावं असं सद्गुरू सांगतात. परब्रह्म असता निश्चळ, तेथे संकल्प उठिला चंचळ, तयास बोलीजे केवळ आदी नारायणे. आणि मग परब्रह्म असता निश्चळ, निश्चळ परब्रह्म होतं आणि तेथे मग एक संकल्प तयार झाला, त्यालाच आदिनारायण असं बोललं गेलं. तयास बोलीजे केवळ आदिनारायण, म्हणजे काहीतरी कुठेतरी ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिसून आली. काहीतरी आता त्या परब्रह्मालाही वाटलं की काहीतरी आता हे सगळं कुठेतरी सृष्टीची निर्मिती करावी आणि काहीतरी कलाकारी करावी. तर आम्हाला पण वाटतं, बऱ्याचदा वाटतं की घरामध्ये इकडे हे बदलून बघावं, ते बदलून बघावं, असं हे असा कलर तसा कलर, असं फर्निचर तसं फर्निचर. आता आपल्याला जर कोणी विचारलं हे असं का वाटलं तुम्हाला घर बांधावंसं, का वाटलं तुम्हाला याला घराला कलर करावासा, का वाटलं तुम्हाला फर्निचर करावंसं, याचं उत्तर काय आपल्याकडे याचं उत्तर नाही. तसं परब्रह्माला पण वाटलं. आता ते का वाटलं, एकतर त्याचं उत्तर नाही, किंवा असेल तर ते परब्रह्मालाच माहिती आहे. परब्रह्माशिवाय ते दुसरं कोणी सांगू शकणार नाही. मग त्याच्याकडे पण संकल्प उभा राहिला. मग तो संकल्पालाच आदिनारायण असं बोललं गेलं. मग कुठेतरी तो सगळं त्या आदिनारायणाच्या रूपानं अस्तित्वात आला म्हणा, किंवा मग कुठेतरी असं कुठेतरी एक जाणीव रूपानं आला म्हणा, किंवा वायुरूपानं आला म्हणा. आता हा सगळा कसा भाग आहे, हा सगळा समर्थ पुढे लिहितात की बोलले हे सगळं जे आपल्या प्रत्यय ये ना ते अनुमानिक घ्यावे ना, प्रत्ययविन सकळ जना व्यवसाय नाही. प्रत्यय घ्यायचा, एक विवेकानं प्रत्यय घ्यायचा आणि मग त्याचा अनुमान करायचा. नुसता अनुमानानं घेणं काही उपयोगाचं नाही. आता हे प्रत्यय आहे, कुठेतरी स्थिर होतं, मग कुठेतरी जाणीव निर्माण झाली, मग पुढे कुठेतरी ते हे सगळं प्रोसेस आहे. गुणक्षोभिनी, 3 त्रिगुण, पंचभूते, अष्टधा प्रकृती मग पुढे अस्तित्वात आली. याला कुठेतरी बेस आहे, कुठेतरी याला प्रचिती आहे. आणि मग मूळ माया जगदेश्वर, त्यासीच म्हणजे षड गुणेश्वर. आणि मग ती मूळ माया जो होती तिलाच जगदेश्वर बोललं गेलं, कारण जगताची निर्मिती आता तिथून होणार आहे. त्याच्यानंतर षडगुणेश्वर बोललं गेलं. षडगुण जे आहेत बोलले जे ते भगवंताची सगळी लक्षणं आहेत. षडगुण म्हणजे 6 गुण, भगवान म्हणजे 6 ऐश्वर्य असणारा तो भगवान. मग त्याच्यामध्ये यश आहे, ऐश्वर्य आहे, एक दैवी संपदा म्हणजे श्रेय आहे, औदार्य असतं, ज्ञान असतं, वैराग्य असतं. असे हे 6 गुण त्याच्याकडे आहे, म्हणून त्याला षडगुणेश्वर असं बोललं गेलं. आणि मग त्याच्यापासून अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा. अष्टधा प्रकृतीचा विचार तिथून निर्माण झाला. ऐलीकडे गुणक्षोभिनी, तेथे जन्म घेतला त्रिगुणी. आणि मग ऐलीकडे त्याच्यापासून बोलले जन्म घेतला त्रिगुणी, 3 त्रिगुण निर्माण झाले. त्याच आदिनारायणाला पासून गुणक्षोभिनी त्यालाच बोललं गेलं, तिथून 3 त्रिगुण निर्माण झाले. मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी. अकार उकार मकार, अकार तो ब्रह्मा, मकार तो विष्णू, असे जे 3 त्रिगुण आहेत, उकार तो विष्णू आणि मकार तो महेश जाणीला, त्याची निर्मिती या सगळ्या जगदेश्वरापासूनच झाली.
अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार, पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला. त्यातूनच पुढे मग पंचभूते सगळी निर्माण झाली. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी. मग हे 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 जणू काही आता कसे निर्माण झाले बोलल्याचे मूळ परब्रह्म किंवा जो आदिनारायण आहे तो जणू काही कसा होता, तर बोलले तो म्हणजे जणू काही आकाश होता. पंचभूतांमध्ये तो आकाश आहे आणि त्याच्यापासून मग आकाश म्हणजे अंतरात्मा तो आहे. आणि तयापासून जन्म वायोसी, कशापासून वायू निर्माण झाला. वायूपासून तेजासी जन्म झाला. सगळ्यात सुरुवातीची अवस्था, सुरुवातीची निर्मिती काय आहे तर बोलले ती आहे वायू. वायू म्हणजे चलन आहे, कुठेतरी हालचाल आहे. आणि आकाश अवकाश हे संचलेलं आहे, सदोदित आहे. आणि मग पुढे वायूपासून तेज निर्माण झालं. तेज कसं काय निर्माण झालं म्हणजे ते त्याच्या घासणीपासून. वायूचा कातरा घासवटे. वायूमध्ये कण असतात, स्थायूमध्ये पण कण असतात, जलामध्ये पण कण असतात, पदार्थाचे कण. आता माती जर घेतली आपण उदाहरणादाखल, मातीला जर भुगा केला बारीक बारीक तर त्याच्यात बारीक बारीक कण आहे. ते कण असे क्लोजली पॅक्ड असतात, म्हणजे जवळ असे चिकटलेले असतात आणि म्हणून त्याला स्थायू अवस्था असं बोललं जातं. वायूमध्ये हे कण असे विलग असतात, थोडे अंतरावर असतात, म्हणून तो चंचल आहे, म्हणून तो वाहता आहे. जलामध्ये मात्र थोडे ते असे जवळ असतात. वायू आणि स्थायूच्या तुलनेने ते मधलं सगळी भूमिका आहे आणि ते असे वाहते असतात, त्याला जल असं आपण बोलतो. बोलले हे वायू पहिली अवस्था. आकाश अत्यंत विरळ, वायू त्यातल्या त्यात थोडेसे जवळ आले, कण जवळ आले आणि वायू निर्माण झाला. आणखीन थोडे जवळ आले, जळ निर्माण झालं. आणखीन थोडे जवळ आले, स्थायू निर्माण झालं. म्हणजे जे सॉलिड पदार्थ सगळे, माती असेल, लाकूड असेल, प्लास्टिक असेल, सगळं काही जे काय ते सॉलिड आहे, स्थायू आहे. आणि मग वायूचा कातरा घसवटे, तेने उष्णे वन्ही पेटे, सूर्यबिंबते प्रगटे तये ठाई. आणि त्याच्यापासून सूर्य पण निर्माण झाला वायूपासून घर्षणानं. वारा वाजतो शीतळ आणि थंड वारापासून मग जळ निर्माण झालं. वायूपासूनच इकडे तेज आलं, वायूपासूनच जळ पण आलं. ते जळ आळून भूगोळ निर्माण झाला आणि त्या जळाला जर आटवलं तर कोजागिरी पौर्णिमेला आम्ही दूध आटवतो आणि त्या दुधाचं सेवन करतो. ते चंद्रप्रकाशात त्याची चंद्राची किरण त्या ठिकाणी पडतात आणि त्या जणू काही त्या चंद्रप्रकाशातून ते जणू काही अमृतकण त्या दुधात उतरतात. त्या दुधाचं आम्ही सेवन करतो. ते दूध बलवर्धक, तेजवर्धक असतं असं मानलं जातं. त्याच्यामागे काही आख्यायिका पण आहेत, पौराणिक सगळ्या गोष्टी पण आहेत. पण आटवण्याची भूमिका म्हणजे काय आहे बोलले जळापासून आहे. जळ आटवलं तर ते स्थूळ बनतं. आता तसं दूध आटवत गेलं तर पेढा बनतो, म्हणजे स्थूळ झाला. दूध हे जळ होतं, दुधाला आटवलं पेढा बनला, स्थूळ झाला म्हणजे स्थायू झाला. तसं सेम प्रकार तशीच वायू, शीतळ वायूपासून जळ निर्माण झालं, जळ आटल्या गेलं आणि मग त्याच्यापासून पृथ्वी निर्माण झाली. अशा पद्धतीनं ही भूगोळाची निर्मिती इथे समर्थांनी दाखवली. त्या भूगोळाचे पोटी तर त्याच्यामध्ये त्या पांडुरंगानं, त्या नारायणानं, त्या ईश्वरानं बीजं निर्माण केली. अनंत बीजांची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी, अंकुर निघती.
बोलले हे बीज सगळे अंकुरली आणि मग पृथ्वी सगळी हरित झाली. एक वेगवेगळे सगळे जीव सगळे या ठिकाणी निर्माण झाले. पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्रे पुष्पांचे तरंग, नाना स्वाद ते मग फळे झाली. आणि मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वल्ली वनस्पती, पत्रे, पुष्पे, फळे, स्वाद हे सगळं काही निर्माण झालं. पत्रे, पुष्पे, फळे, मुळे, नाना वर्ण, नाना रसाळे, नाना धान्ये, अन्ने केवळे तेथून झाले. मग हे अन्न, धान्य, पत्रे, पुष्पे सगळं काही तेथून निर्माण झालं. अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची. सुंदर, साधं, सोपं, सरळ. आणि हेच समर्थ पुढे सांगतात की बाबा जे नवे अनुमानाचे बोलणे हे सगळं प्रचितीचं आहे. साधं सोपं सरळ तत्त्वज्ञान आहे. एक फारसं आहे, त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. कोणत्याही जीवाला जर साधं समजून सांगितलं बाबा असं असं आहे, पाण्यापासून उष्णता, सहज शास्त्रज्ञ सांगतील हो होते. तर वाऱ्यापासून सगळी उष्णता निर्माण होते. वारा घासला जाऊन विजा होतात. वारा आम्ही बघतो विजा म्हणजे हे उष्णतेचं, तेजाचं रूप आहे. तोच वायू थंड झाला की त्याच्यामध्ये बाष्पीभवन वगैरे सगळं ते सांद्रीभवन वगैरे आणि पाणी तयार होतं, हे पण आम्हाला माहिती आहे. आणि मग पाणी आटून पृथ्वी तयार होते, याचाही पुरावा आहे. नसेल पटत तर पातेलं जेव्हा पाणी टाकतो आम्ही, पातेलं सगळं पाणी जेव्हा उडून जातं तेव्हा चिमूटभर माती त्या पातेल्याच्या तळाशी जमा झालेली दिसते, ती पृथ्वी आहे. याचा पण पुरावा आहे. पृथ्वीमध्ये बीजं आली, बीजांपासून वनस्पती आल्या, त्याच्यापासून मग बोलले ते सगळं रेत तयार झालं. प्रत्येक जीवसृष्टीचं त्या ठिकाणी बीज आहे. आणि त्याच्यापासून मग वेगवेगळे सगळे जीवजंतू तयार झाले. अंडज, जारद, स्वेदज, उद्विज, पृथ्वी, पाणी सकळांचे बीज, ऐसे हे नवल चोज सृष्टी रचनेचे. आणि मग हे अशा पद्धतीनं हे चारी खाणी, चारी वाणी सगळे निर्माण झाले. ऐसे हे नवल चोज सृष्टी रचनेचे. असे कौतुक आहे. चोज म्हणजे काय, कौतुक आहे, विशेष आहे, छान आहे. चारी खाणी, चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी निर्माण झाले, लोक तिन्ही पिंड ब्रह्मांड. आणि मग तिन्ही लोक निर्माण झाले. स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक. आता स्वर्ग हा प्रत्येक पृथ्वीचा स्वर्ग वेगवेगळा आहे. असे हजारो स्वर्ग आहेत. नावाच्या आपल्या पृथ्वीसारख्या हजारो सगळ्या सूर्यमाला आहेत. आता हे असं बोललं जातं हिमालयामध्ये बद्रीनाथ, तेथे एक मेरुमणी नावाचा पर्वत होता आहे. आणि तेथून त्या पर्वतावरतून स्वर्गातच जाण्याचा सगळा रस्ता आहे. म्हणजे स्वर्ग पण सापडला, पृथ्वी पण सापडली. पृथ्वीच्या आतमध्ये पाताळ पण असेल. आता एवढ्या खोल तर आम्ही जाऊ शकत नाही. लाखो किलोमीटर आम्ही पृथ्वीच्या आत कसं जाणार आहे. त्या ठिकाणी ज्वालामुखी आहे, तप्त रस आहे, पाताळ पण तिथे असेल. हे तिन्ही लोक सगळे आम्हाला इथेच बघायला मिळतात. आणि बोलले हे असे तिन्ही लोक निर्माण झाले, सगळे जीवजंतू निर्माण झाले, मनुष्य निर्माण झाले, लोक तिन्ही पिंड आणि ब्रह्मांड. पिंडाकडे पण सगळे आणि ब्रह्मांडाकडे पण हे सगळे निर्माण झाले. आणि मग बोलले मुळे अष्टधा प्रकृती, अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती सकळ प्राणी.
आणि मग पाण्याचा सगळा भाग दाखवला. पाणी म्हणजे जीवन, पाण्यापासून सगळी उत्पत्ती दाखवली. नव्हे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी. तर पाणी, सगळे पाण्यापासून सगळे जन्माला आले. पाणी नसता सकळ मरती. किती साधा सोपा सरळ, किती मोठा सगळा जीवाचा निर्मितीचा सगळा सिद्धांत बोलले हे समर्थांनी किती आधी सांगून ठेवलेला आहे. आता हे समर्थांनी कुठून आणलं? बोलले नाना ग्रंथांच्या संमती, भगवद वाक्य यथार्थ निश्चयसी. भगवत वाक्यांचा सगळा संदर्भ वेगवेगळ्या सगळ्या ग्रंथातून घेऊन समर्थांनी हे सगळं लिखाण केलेलं आहे 400-500 वर्षांपूर्वी. आणि हे ज्या ग्रंथांतून हे संदर्भ घेतलेला आहे ते सगळे हजारो वर्षापूर्वीचे आहेत. 5000-6000 असे वर्षांपूर्वीचे सगळे ते ग्रंथ. म्हणजे तेव्हा सगळे हे शोध, सगळे संशोधनं झालेली होती किंवा माहिती होतं. आणि इकडे अलीकडे 2-4 100 वर्षापूर्वीच्या काळामध्ये ह्याने ह्याचा शोध लावला आणि त्याने त्याचा शोध लावला म्हणून सगळं क्रेडिट सगळं घेतल्या जातं. ह्याचा सिद्धांत आणि त्याचा सिद्धांत. पण मूळ सगळे सिद्धांत आमच्या सगळ्या शास्त्रामध्ये, आमच्या सगळ्या ग्रंथांमध्ये सगळे बोलले या ठिकाणी कधीचेच सगळे लिहून ठेवलेले आहे. हे एक बोलले वस्तुस्थिती आहे. जीवन, पाणी, सगळीकडे पाणी आहे. बाहेर पाणी, आत पाणी, शरीरात पाणी. शरीरातसुद्धा आमच्या 70% वर पाणीच आहे. म्हणून आम्हाला वारंवार सगळं पाणी पित राहावं असं लागतं. बाहेर जर बघितलं तर बाहेरच्या पृथ्वीवर देखील 70-71% पाणी आहे असं शास्त्र सांगतं, भूगोल सांगतो, विज्ञान सांगतं. समर्थ पण तेच सांगतात की याचा बरा प्रत्यय घेणे, हे तुम्ही प्रत्यय घ्या. सगळीकडे जीवनच आहे. त्याच्याशिवाय पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती सकळ प्राणी. बोलले पाण्यापासून बोलले हे सगळं निर्माण झालेलं आहे. नव्हे अनुमानाचे बोलणे, याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावे. आता हे बोलले सगळं वेदशास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. जे आपल्या प्रत्यय ना ते अनुमानिक घ्यावे ना, प्रत्ययविना सकळ जना व्यवसाय नाही. प्रत्ययाशिवाय बोलू नये. प्रत्यय असेल तरच बोलले सगळं घ्यावं. प्रत्यय घ्यावा परमार्थाचा, प्रत्यय घ्यावा उपासनेचा, प्रत्यय घ्यावा नामस्मरणाचा, प्रत्यय घ्यावा मंगलाचरणाचा. बोलले आम्ही करतच नाही आणि बोलतो प्रत्ययच येत नाही. असं कसं काय? औषध घेतल्याशिवाय आजार बराच होत नाही. जेवण केल्याशिवाय पोट भरत नाही, ढेकर येतच नाही. नुसतं असं जेवणाची गोळी घेतली असं काही होणार नाही, जेवणच करायला लागेल. मग बोलले हे असंच आहे. बोलले हे असं मनापासून भक्ती करावी, मनापासून न चुकता नित्यनेमानं उपासना करावी, नित्यनेमानं नामस्मरण करावं, भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवावा. आणि अत्यंत आश्चर्य आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये सगळं घडून येईल. सगळ्या गोष्टी सगळं अशा सुरळीत अगदी छानपणे चालू आहे किंवा चालू असतात किंवा होतात. ह्याला कारण काय? तर बोलले कोण बोलवितो हरिविना, कोण चालवितो हरिविना. कोणाच्या सत्ते चाले हे शरीर. बोलले कोणाच्या सत्ते हे सगळं चालतं? हे सगळी त्याचीच चहूकडे सर्व सत्ता सगळी भरून ठेवलेली आहे, उरलेली आहे. आणि म्हणून बोलले हे बोलले याचा प्रत्यय आम्ही घ्यावा. हे सगळं आधी करून बघावं. विश्वासता निरूपणे, विश्वास ठेवावा. बोलले जसं जमेल त्याला तसं भजावं. काही प्रोसिजर नाही, काही सगळं लिमिट नाही. जसं असेल तिथे तसाला तैसे असा सद्गुरू स्वामी जसं असेल तसं तो बोलले सगळं सामर्थ्य एक आमच्याकडे सगळं उभं करून देणारा आहे. आता हे प्रचिती कोणी घेतली? तुकोबांनी घेतली, नामदेवाने घेतली, जनाबाईने घेतली.
नाथांनी घेतली, सगळ्यांनीच घेतली. आणि बोलले ते काय फार जुने झाले का, फार असे हजारो वर्ष त्यांना झाले का? नाही. बोलले अगदी अलीकडे. आता तुकोबा तर अगदी अलीकडे आमच्या शिवरायांच्या सगळ्या कालखंडातले. बोलले 1630 1680 शिवरायांचा कालखंड. बोलले याच कालखंडात ते होते, समकालीन होते. म्हणजे फार फार तर बोलले 300-400 वर्षांपूर्वीचा हा सगळा काळ. म्हणजे फार फार तर 3-4 सगळ्या पिढ्या त्या शिवरायांचे वंशज अजून आहेत. आणखीन तुकोबांचे सगळे वंशज आहेत. आणखीन वेगवेगळे सगळे जे संत होऊन गेले सगळ्यांचे वंशज आहेत. म्हणजे हे काही असं बोलले असं बोलाचाच भात आणि बोलाची कढी नाही. समर्थ हे आपल्याला कशासाठी दाखवत आहेत की बाबा रे बघा त्यांनी केलं आणि ते माणसंच होती, अगदी अलीकडच्या काळातली होती. आपण पण करू शकतो. आपण पण आता आपल्याला इतकं काही जमणार नाही. असं सकाळी उठलं की आपण असं विणा घेतली, टाळ घेतला की आपण असं कुठेतरी भंडाऱ्याच्या सगळ्या डोंगरावर जाऊन सगळं बसायला जमणार नाही. सध्या आपल्याकडे आपण ठरवलं की घरी निवांत असताना, कोणी नसताना, कुठेतरी समजा घरचे गावाला गेले, कुठेतरी सणसुदीला गेले, आता मुलं बाळं कोणीच नाही तर किंवा पती सगळा ड्युटीला गेले, मुलं शाळा कॉलेजात गेली किंवा नोकरीनिमित्त बाहेर आहे म्हणा, आपण सगळं घरी एकटं असतो. मग आपण असं श्रवण करतो. फार सुंदर सुंदर भाग सद्गुरू समर्थ आपणाला देतात आणि आपणाला वाटतं की नाही आता आपण पण ना असं मनापासून अशी मस्त अशी छान अशी भक्ती करू, असं मस्तपैकी छान असं खूप सुंदर नामस्मरण करू. बसतो आपण नामस्मरणाला असं मस्तपैकी. पण लगेच आपलं सगळं असं डोकं जड पडतं, असे आळस येतो, जांभया येतात, आणखीन असे कामं आठवतात. वेगवेगळ्या एकटं असल्यानं तर जास्त आणखी कल्पना सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या सुचतात. इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी आठवतात. काय गॅसवर दूधच ठेवलेलं आहे, काय बाहेर वाळायलाच सगळं धान्य घातलेलं आहे, काय नळालाच पाणी आलं का काय, आणखीन काय पाऊसच आला का काय, दरवाजा लावला आहे की नाही लावला आहे, उघडाच आहे. असे एक नव्हे हजारो सगळे कारणं आपल्याला सगळे आठवतात. आणि काही नाही, आपण 100 नामस्मरण करण्याचा, 100 वेळा ध्यान करण्याचा, सगळं समजा 1 तासभर सगळं नामस्मरण करण्याचा यत्न केलेला असतो, संकल्प केलेला असतो. जेमतेम 10 मिनिटे फक्त नामस्मरण घडतं. पण हरकत नाही, प्रयत्न केला आपण याची नोंद होते. अजिबात काळजी नसावी, नोंद झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो भगवंत सद्गुरू तर बोलतो ठीक आहे, प्रयत्न केला ना, बोलते प्रयत्न केला ना, मग याला आता याचं पूर्ण नाही 10% झाला ना, बोलले 10 मिनिटे झालं ना, ठीक आहे बोलले, याला 1 तासाचं पुण्य द्यायला काही हरकत नाही. कलियुग आहे, कली आहे, काळ आहे, सगळं हजारो लाखोतून एखादा दुसरा असं नामस्मरण करण्याचा विचार करतो, भक्ती करण्याचा विचार करतो. त्यातून एखाद दुसरा करतो, त्याचं म्हणजे सफल होतो. मग त्यातून एखाद दुसरा 10-20% करतो. मग त्यातून एखाद दुसऱ्याचं खरोखर असं ध्यान लागतं. त्यातून एखाद दुसराच असतो की अवघा रंग एक झाला, सगळीकडे असं आनंद सगळं तन्मय तो भगवंताच्या चिंतनात सगळा होतो.
हे फार रेअर 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 सगळे ह्या गोष्टी आहेत. हजारातून एखादा, त्यातून एखादा, त्यातून एखादा, असं हे फार प्रमाण कमी आहे. भगवंताला जे थोडे थोडके आहेत ना, मग त्यांच्यासाठी काय करू. असे हजारो लाखो सगळी जनता सगळी बाहेर पडलेली आहेत. भगवंताला सांभाळायचं आहे सगळ्यांना. त्यातला विचार करा, त्यातला एखाद दुसरा थोडंफार 10-15 मिनटे नामस्मरण करतो आहे. भगवंत अशा 10-15-20 लाखातल्या लोकांना सोडून निश्चितपणे त्या एखाद्या 10-15 मिनटं स्मरण करणाऱ्या भक्ती करणाऱ्या किंवा त्याला आठवणाऱ्याकडे त्याचं लक्ष निश्चितपणे सगळ्यात जास्त असेल. यदार्थी संशय. एकदम साधं सोपं सरळ आहे. आता आम्ही एखाद्या गावाला जातो. लग्नानिमित्तानं आता भरपूर लग्न सुरू आहेत आणि आम्ही जातो. समजा एखाद्या पुण्याला गेलो, नाशिकला गेलो, मुंबईला गेलो. संख्या बघितली, लोकसंख्या तिथली तर कोटीच्या आसपास आहे. आणि मग आम्ही तिथे काय सगळ्यांकडे असं जात बसतो का? नाही. त्यातला एखाद दुसराच असतो आमचा नातेवाईक. त्याहीपेक्षा त्या नातेवाईकांमध्येही कोण की जो अत्यंत असा थोडा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, की ज्याला आम्ही गेल्यानं सगळा आनंद होणार आहे असा कोणीतरी एखादा असतो. त्याच्याचकडे आम्ही जातो. कधी कधी आम्ही तर सख्यांकडे पण जात नाही, पण एखाद दुसरा असा चुलत वगैरे किंवा असं दूरच्या नात्यातला पण असं जिव्हाळ्याचा संबंध, असा प्रेमाचं आपुलकीचं सगळं नातं, जिथे गेल्यानं आनंद त्याला होईल, आपल्याला आनंद होईल आणि खूप मस्त छानपैकी अशा गप्पा टप्पा होतील, अशा ठिकाणी आपण जातो. मग कोटींमधून एखाद दुसराच आपण निवडला. मग तसंच भगवंत पण निवडतो. तसंच भगवंत पण आपल्याशी गप्पा मारतो, आपल्याकडे लक्ष ठेवतो, आपल्याला काय हवं नको ते सगळं बघत असतो. हे सगळे प्रत्ययाचं आहे. म्हणून बघा ना, किती 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 आपल्याला डिमांड आहे, किती आपल्याला भाव आहे, किती आपल्याला महत्त्व आहे. जर थोडकं जर भक्ती आपल्या हातून घडत असेल तर, आणि असं एवढंही आपण जर करू शकत नसू तर आपल्यासारखे मूर्ख किंवा आपल्यासारखे दुर्भाग्य असणारा व्यक्ती आपणच आहोत. विशेषतः ज्यांना कळालं किंवा जे परमार्थ मार्गामध्ये आले किंवा ज्यांनी कुठेतरी सद्गुरुचरण मिळाले, तर अशातला एखाद दुसरा असा दुर्मिळ असतो. म्हणून बोलले हे सगळं प्रत्ययाचं हे जे आहे ना बाबा, ते घेतलं पाहिजे. हे प्रत्ययाचं आहे. असं उगाच अनुमानातून इकडे तिकडे वल्गना करत बसू नये, अनुमान घेत बसू नये, संशय घेत बसू नये. प्रत्ययविन सकळ जना व्यवसाय नाही. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती. प्रचितीविन अनुमाने असती ते विवेकहीन. आता व्यवसायात पण आहे, बोलले संसारात पण पाहिजे. कुठेतरी बुद्धीला विवेकाला पटलं, समजलं, कळलं, वळलं तर बोलले काय होतं, बोलले प्रचिती येत असते. प्रचिती असेल तर बोलले काय होतो, विवेक प्राप्त होतो. ऐसा सृष्टी रचनेचा विस्तार. विस्तार आहे, पण असा अवघा विस्तार कशाच्या माध्यमातून समर्थांनी आम्हाला दाखवला, तर बोलले विवेकाच्या माध्यमातून दाखवला. विवेक विवेक विवेक. आधीचा समाज दाखवला विवेक वैराग्य नाम. आधी विवेक का दिला हे बाबा, हे समजून घ्यायचं असेल तर आधी विवेक पाहिजे. आधी विवेक आणि मग वैराग्य आणि मग ज्ञानाची भूमिका आहे. ज्ञान पाहिजे ना. ज्ञान एनलाइटमेंट ज्याला बोललं जातं, स्वयंप्रकाश, आत्मप्रकाश, धर्मप्रकाश, ज्ञानप्रकाश, अंतरी सगळी चेतना जर बोलले प्रज्वलित करावयाची असेल तर आधी काय पाहिजे, आधी विवेक पाहिजे. विवेक कुठून मिळणार, विवेक श्रवणातून मिळणार. हे फार सुंदर असं सूत्र आहे. श्रवण, उपासना, नामस्मरण, यातून काय मिळणार, विवेक मिळणार. विवेकातून कळणार काय खायचं नाही, काय खायला पाहिजे. विवेकातून वैराग्य उभं राहणार. विवेकातून सामर्थ्य मिळणार हृदयामध्ये. आता बाहेर पण लोक सांगतात, इकडे सद्गुरू पण सांगतात,
मग आमचा भाग का बदलत बाहेरच्या लोकांकडून आमचा भाग का बदलत नाही? इथे पाहिजे जातीचे. आधी केले मगच सांगितले. बोलले अंतःकरणाकडे कुठेतरी भगवत कृपा असायला पाहिजे. अंतःकरणात कुठेतरी भगवंताचं अधिष्ठान असायला पाहिजे. आपल्या आतमध्ये पण तोच, सांगणाऱ्याच्या आतमध्ये पण तोच, ऐकणाऱ्याच्या आतमध्ये पण तोच. हे कुठेतरी जेव्हा मॅच होतं, इथला तिथला तिथला, या तिन्हींमध्ये कुठेतरी साम्यता असते, कुठेतरी एक लिंकिंग असते. हे लिंक होते. ही गोष्ट, हा बोध, हा विवेक कुठेतरी लिंक होतो, तेव्हा बदल घडतो. असं उगाच काहीतरी कोणीतरी सांगावं. एक सद्गुरू आतमध्ये, सद्गुरू सामर्थ्य इकडून तिकडे, तिकडून इकडे बरोबर सगळं पास होतं, तेव्हा कुठेतरी वाटतं थोडंसं की काहीतरी बोलले करावं, उपासना करावी, श्रवण करावं, नामस्मरण करावं, भक्ती करावी. म्हणून ऐसा हा सर्व काही विवेकाचा भाग आहे. विवेक श्रवण उपासनेशिवाय नाही. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकळित बोलीला प्रकार, आता विस्ताराचा संहार तोही ऐका. म्हणजे जसं निर्माण झालं तसा संहार ठेवलेला आहेच आहे. आता जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये शाश्वत काय आहे? जन्माला आलेल्या व्यक्तीला साठी शाश्वत हा मृत्यूच आहे, आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी शाश्वत हा जन्मच आहे. जन्म आणि मृत्यू हे शाश्वत आहे. हे आहे म्हणून याची भीती बाळगू नये, याचा आनंद शोक नको. यासाठी बोलले ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकळित बोलीला प्रकार, आता विस्ताराचा संहार तोही ऐका. आणि बोलले हे असंच आहे. बोलले एक उभारणी जर कळवून घेतली नाही ना, एक स्थिती, विवेकाची खूण, कल्याणाचा मार्ग, परमार्थ मार्ग जर कळवून घेतला नाही ना, समर्थ बोलले पुढे काय बाबा, आता विस्ताराचा संहार तोही ऐका. पुढे विस्ताराच्या बोलले त्या विस्ताराला मनुष्यानं उभारणी कोणापासून झाली हे कळून घेतलं नाही. हे तुझं नव्हे, हे शरीर, हे जर कळवून घेतलं नाही, बोलले मुख्य तो परमेश्वर, दुसरी ती प्रकृती जगदाकार, तिसरा आपण नावाचा चोर, हा अनिला कुठून, हे जर आपण समजून घेतलं नाही तर बोलले काय होणार आहे? तर बोलले त्या ठिकाणी संहाराचा सगळा प्रकार, बोलले सगळ्या चिंता सगळ्या उभ्या राहणार आहे, दुःख सगळं उभं राहणार आहे. म्हणून आधी बोलले समर्थ बोलले उभारणी सगळी ही परमार्थाची, उभारणी ही सगळी आपल्या सगळ्या जन्माला येण्याच्या सगळ्या कारणाच्या, सगळ्या प्रयोजनाची सगळी उभारणी आपण समजून घेतली पाहिजे. आणि समजून घेतल्याच्या नंतर हा विस्तार कुठेतरी स्टेबल होतो, या विस्ताराला कुठेतरी आत्मस्थिती प्राप्त होते. आपण विस्तार आहोत, उभारणी तर त्याने करावी. उभारणी करणारा तर तोच आहे, आपण फक्त विस्तार आहोत, पण फक्त निमित्त मात्र आहोत. करता करविता एक रघुनंदन. मस्तपैकी असा पिक्चर बघतो तसा तटस्थ आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं, अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत सगळ्या विवेकानं, अत्यंत सगळ्या होश ठेवून, डोकं ठिकाणावर ठेवून आम्ही आमचं सगळं संसारातलं सगळं कार्य करत राहिलो पाहिजे. हो, जोशमध्ये आम्ही होश सगळा गमावून टाकतो. जोश भरतात आमच्याकडे, हे सगळे लोभ भरतो, अहंकार भरतो, पण होश गमावणे म्हणजे विस्मरण आहे. अखंड स्मरणाची भूमिकाच आम्हाला वाचवू शकते. अखंड स्मरण, लग्नामध्ये स्मरण, मृत्यूसमयी स्मरण, संसारातल्या सगळ्या आनंदाच्या प्रसंगी स्मरण, दुःखाच्या प्रसंगी स्मरण,
एकच स्मरण असावं, हे हे पुढे सर्व जाईल काही न राहे, विचारे म्हणा तुझी शोधून पाहे. बोलले हे सगळं पुढे जाणारं आहे, काही राहणारं नाही. हे पण आलं ना, हे पण जाणार आहे. उद्या उठून दुसरा काहीतरी प्रसंग उभा राहिला, ते पण जाणार आहे. जसं तासभर अर्धा तास सिरीज बघतो, टी व्ही सिरियल बघतो, चित्रपट बघतो, हे सगळं काही निघून जातं, येतं आणि जातं, येतं आणि जातं, येतं आणि जातं. हे 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 मी पक्क 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 ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे हा विस्तार आला काय आणि गेला काय, याचं बोलले आम्हाला काही सुखदुःख नसतं. मुळापासून शेवटवरी अवघा आत्मारामाची करी, करी आणि विवरी यथा योग्य. आणखीन स्पष्ट समर्थांनी सांगितलं, बाबा रे आम्हाला फक्त चॉईस दिलेली आहे, चांगलं करायचं का वाईट करायचं. बॅटरी त्याचीच आहे, पॉवर त्याचीच आहे, प्रत्येक जीवामध्ये सामर्थ्य त्याचंच आहे, करता करविता तोच आहे. जशी वीज आहे, वीज सगळीकडे सारखीच आहे, पण पंखा त्यातून हवा निर्माण करतो, फ्रीज त्याच्यातून कूलिंग प्रोसेस सगळी करतं, वॉशिंग मशीन त्याच्यातून सगळी वॉशिंग प्रोसेस सगळी करतं, मिक्सर सगळं करतं. आधी मूळ काय होतं, मूळ इलेक्ट्रिसिटी एकच होती. बोलले तसंच आहे सेम, ह्याच्यात माझ्यात त्याच्यात सगळ्यांच्या इलेक्ट्रिसिटी अंतरीचा आत्माराम, करी आणि विवरी यथायोग्य, मुळापासून शेवटवरी अवघा आत्मारामाची करी. मग फक्त आमची चॉईसमध्ये येते. मन माया विकार करी, आळ घाली ब्रह्म्यावरी. मन माया काय त्याला करायला लावते, त्याने आम्हाला बॅटरी बॅकअप देऊन ठेवलेला आहे. मग बाबा तू त्याला आता फोन चार्जिंग कर काय, त्याच्यातून मग फोन चार्जिंग करून तू त्याचा वापर कामासाठी कर का नुसता टाईमपाससाठी करतो, का नुसतं मज्जा करण्यासाठी म्हणून करतो, आणि त्याच्यातून पुढे सज्जा स्वतःसाठी निर्माण करून घेतो. हे बोलले करी आणि विवरी यथायोग्य. हे बोलले करायचं पण आणि विवरायचं पण. करी आणि विवरी यथायोग्य, करी आणि विवरी यथायोग्य, करी आणि विवरी यथायोग्य. एवढे या समासाच्या सगळ्या पूर्ण श्रवणाच्या नंतर बोलले हे एवढे 1-2 शब्द, करी आणि विवरी, करी आणि विवरी. विवरण करायचं श्रवणाचं, मनन करायचं श्रवणाचं, आणि बोलले तेच बोलले पुढे कृतीमध्ये पण करायचं, कृतीमध्ये पण वावरायचं, विवरायचं, वावरायचं. हे बोलले यथायोग्य, यथायोग्य योग्य आहे, हेच आमच्यासाठी हिताचं आहे. बाकी मनाचं जे आहे ना बाबा, ते आम्हाला खड्ड्यात घालणारं आहे. मनाचं जे आहे ना बाबा, ते आम्हाला बोलले कुठेतरी नाचक्की करायला लावणारं आहे. करी आणि विवरी यथायोग्य. आणि यथायोग्याची खूण आता बांधून घ्यायची. पुढे संहार निरोपीला, श्रोती पाहिजे ऐकिला, इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. समर्थ बोलले बाबा सगळी उभारणी जर लक्षात घेतली, उभारणी लक्षात घेऊन करी आणि विवरी जर भूमिका ठेवली तर संहाराची वेळच येणार नाही. पण उभारणी ज्याने समजून घेतली नाही, या देहाची, या परमार्थाची, अध्यात्माची, विवेकाची, श्रवणाची, तर मग बोलले त्याचा विस्तार कोलमडल्याशिवाय, विस्तार कोणाचा मायेचा, विस्तार कोणाचा विषयांचा, विस्तार कोणाचा, तर विस्तार हा सगळ्या मनाचा सगळा विस्तार आहे. कल्पना कल्पना कल्पना, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. आणि रचिते राम नाही तेथे विश्राम नाही. मणी कल्पना कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही. त्याच्याकडे प्रेमच नाही, आणि प्रेमामध्येच आनंद आहे, प्रेमामध्ये सुख आहे. भगवत प्रेमामध्ये जो जो आहे त्याच्या हृदयामध्ये आनंद विलसतो. भगवत प्रेमामध्ये जो जो आहे त्याच्या हृदयामध्ये
शांती विलसत राहते. कारण तो षडगुणेश्वर, कारण तो कृपानिधान, त्याच्या ठाई सगळं हे सगळं आहे. म्हणून संहाराची वेळ नको यायला, पुढे संहार निरूपिला. जाणीव आहे, प्रत्येक श्रवणातून सद्गुरू आम्हाला जाणीव देतात. पुढच्या संहाराची जाणीव आहे. बाबा पुढे सर्व जाईल काही न राहे, पुढे जाणार आहे, जाणार आहे, जाणार आहे, जाणार आहे बोलले. लक्षात ठेव, लक्षात ठेव. आणि वेळ थोडा आहे, थोडा आहे, थोडा आहे. आणि आजच काय भक्ती करून घे, श्रवण करून घे, उपासना करून घे. कारण मग पुढे हे सगळं हेच कामात येणार आहे. बाकीचं सगळं बोलले यमयातनेसाठी आम्हाला सगळं परावृत्त करणार आहे, प्रवृत्त करणार आहे. म्हणून पुढे संवार निरोपीला, श्रोती पाहिजे ऐकेला, इतुक्या उपरी झाला समास पूर्ण. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपण्णाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.